सोडून गेली. पूजा करायची. काय नाही गरुड आज चला पोळा आहे ना आणि माया लाडक्या जनावरांना सजवाया मायाकडे पैक नाहीत. नका करू तुम्ही एवढा विचार होईल समजा ठीक. हे आयो शाळेला जायचंय डब्बा दे की लवकर. अरे पोरा आजच्याला काय बनवलं नाही बघ आजच्याला शाळेतला भातच खा. अहो दौलतराव पुढं चाललात सकाळ सकाळ. पुढं नाही तुमच्याकडे चालू होतं की माझ्याकडे काय काम काढलंस? काय नाही थोडं पैक लागत होत द्या की 100 रुपये. अरे लेका कुणाला पैक मागतोस? एकतर खिशात नाही आणा आणि बाजीराव माना अशी गत झाली बरं माझी. अरे मी सकाळी आणल्या सावकाराकडनं पैक. सावकार बरं थोडी बघ येतो बघ. मागे मागे फिरतो पुढं पुढं करतो विचार नाही का मी जर असं बोललो रसून चाललो कशी बोलती आहे का काय म्हणजे काय हो भेटले का पैक? नाही ग रुक्मे लई विचारपूस केली बघ पण कुठंच नाही मिळालं पैक. आता फक्त एकच उपाय राहिलाय बघ सावकार. कॅरेक्टर सिरियस नाहीये ते. सजा चिक्या कुठं गेलाय रे? अरे दादा हॉटेलात त्यामुळे कसं बोललं होतं गेला असेल मी हॉटेलात कामाला. अरे संजय तुला लाज कशी वाटत आहे? अरे माझ्या सोन्यासारख्या लेकराला या आबागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण तुला काय बी कसं कळत नाही आणि हे आवडच तुला सोडत नाही. अरे सोड ही दारू हिच्यामुळे चांगले चांगलं मातीला गेले ती. अरे हिच्यामुळे किडण्या खराब होतील की एक दिवस. सुधरा आता तरी. बाबा हे घ्या पैक माझ्या कामाची पहिली कमाई. काय रे पोरा कुठून आलं तुला एवढं ज्ञान आणि कोण आहे रे जबाबदारी याला? देव ना? बाबा देव नाही परिस्थिती आणि सावकार. काका काका तो मित्र तुमचा धोंडीबा फाशी घेतली त्यानं. कुण्या रागान केला या रात्र भुक्या सपनात जागती या रात्र मैत्र. माझ्या जाण्यानं तुमच्या आभाळ काही कमी व्हायचे नाही पण तुमच्या साऱ्यांची दैना मी माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत. अहो पावसाला जेव्हा बोलिवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गाळाला
ह्यानंतर शेतकरी गीत छान वाटेल. आणि जेव्हा नाही बोलवलं तेव्हा मात्र उभ्या पिकाला आडवा करून घ्या. तरी काय करू माझे बये, मी भित्रा नाही ग, पण आपल्या मुला बाळांची, तुझी, माझ्या म्हाताऱ्या म्हातारीची आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली परपड मला बघवत नाही. माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उठून हांबराया लागायची का, तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून. मला रिकामा बघताच ती मुकी जनावर गुमान खाली बसायची. अगं माझ्या या मुक्या जनावरांना या आभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली, पण या निर्दयी सावकाराला काय बी नाही कळत. समजा वजन तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वगळ वाटतंय बघ. माझ्या पोराला सांग साध्यातलं साधा शिपाई होत, पण शेतकरी नगस. कारण साध्या शिपायाने जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतो या. पण आम्ही शेतकरी या सावकाराकडे आमच्या कष्टाचं आमच्या घामाचं पैक मागतो या, तरी ते आम्हाला नाही मिळत. सावकाराकडनं आमच्या कष्टाचं आमच्या घामाचं पैक. माझ्या बये 7 जन्माचं फेर घेतलं होतं, पण अर्ध्यावर सोडून चालूया, मला माफ कर. तुझा धनी. पाच झालं सावकार. अहो शिकूट आलो ना, म्हैस दमती पण पाठीवर कावळा उडत नाही. तसा हातपात तसा विचार आमची पाठच सोडित नाही. कोरड्या आबळावानी कपाळ असता रे बायक. बिना बापाची लेकर असल्यासारखी बाळानं फिरणारी जनावर. हे समज गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सावकार. गावाकडे कोणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतं तर किती सुखात राहिलो असतो. अन्याय झाला याची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या दरवाजा पुढे हात जोडी. गोचिरासारखे चिटकून बसले 7 बाऱ्याला सावकार आणि बुजगवण्यासारखं उभे आहेत तुम्ही सावकार. खबळवा ते सावत्र आईवाज दुष्काळाचं कुरूप टणकत आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून तुम्ही शांतच उभे गेलाय. देश महासत्ता बघण्यासाठी खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चुरून आणलेले 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटावा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सावकार, पाहू नका. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून पीक जाळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. हो तुमच्या नावानं सुतकच पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाही तर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 देश घाण ठेवलेला असेल. त्या दिवशी ध्यान देऊन बघा, शेतकऱ्यांच्या पिंडीला कावळा शिवलेला असेल. रडत नाही दादे मामा.